हा देह इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाये धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल देव इच्छिता ते पाये धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची या सुद्धा भावी चरणी
माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभी लोकात टाळ मृदंग श्रुती रेखा तया माझे मन दंडवत यद पिता हरिः देव इच्छिता ती पाहि धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत परिहार द्यायचा म्हणजे असा आज या ठिकाणी श्राद्ध नाही का नाम कसं महाराज तुमचं नाव मला माहिती आहे सविता तुकाराम पावळे यांचं आज वर्ष श्राद्ध आणि श्राद्धानिमित्त देवाच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात नाही का संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात आणि तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं श्राद्ध आणि हे सविता तुकाराम पावले यांची प्रथम श्राद्ध आणि पुण्यस्मरण म्हणायला काय हरकत नाही. पुण्यस्मरण आज या ठिकाणी आहे त्या निमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा. पण कीर्तन रूपी सेवा सगळ्यांनाच आवडते असे नाही. आपल्या खेडेगावातले बरेचसे लोक याच्या विरोधात आहेत महाराज. म्हणतात काय त्यांना मजा वाटली कीर्तन भजन कराय मैदानाला ते भजन चालतं पण मैत गेल्यानंतर भजन करायचं म्हटलं तर नंतर या गोवाना काय सुख नाही. जिथला टाळ पकवाच आपलं सुटलं. कशासाठी आपला विषय होता की प्रथम पुण्यतिथी आली तर ही आपली कीर्तन रूपी सेवा आणि सेवेकरता जो घेतलेला अभंग आहे तो जगतवंदनीय जगमान्य जग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु असणारे तुकोबाराय यांचा 4 कड्याचा उत्कृष्ट अशा तऱ्हेचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आपल्याला कळत नाही बाबा आपण मनुष्याच्या जन्माला आलो पण आपल्याला कळलेलो नाही. जगद्गुरु त्या या अभंगातून तो आज आपल्याला या नरदेहाची ओळख पटवून देतात. तुकोबाराय म्हणतात आम्हाला तो मिळाला आणि कळलाही आणि म्हणून आम्ही त्या भगवंताचे दास झालो. काय झालं दास झालो. तुकोबाराय तिसऱ्या कडव्यातून सांगतात की या नरदेवा आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेता येते. बाकीच्या कुठल्याही योनीमध्ये करून घेता येत याची देही घरे बाकीच्या कुठल्याही योजने करता येत नाही. आणि तुकोबाराय म्हणतात या भगवंताच्या नामस्मरणानं स्वर्गात जाण्याकरता मोठमोठे यज्ञ करावे लागतात.
आणि ती यथासांग झालं तर तिथपर्यंत जावं लागतं. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही नामचिंतनाच्या बळावर आणि स्वर्गाची पायवाट केली. या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. आणि तुकोबाराय म्हणतात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल. देव इच्छिता पारी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत अभंग महत्वाचा म्हणला आणि या कार्याला मी मुद्दाम घेतला. याचं कारण असं आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांचं अखंड कुटुंब परमार्थिक आहे. कुळे कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा. पवित्र ते कुळ जन्म घेते. महाराज म्हणतात की हरीचे दास कुठं तरी जन्म घे नाही. पवित्र ते कुळ. आता याच्या बोलायचं झालं तर काय पाटील मंडळीला म्हणून राग ये. आपल्या खेळी का म्हणत असेल पाटील की त्याला म्हणे का आम्ही सगळंच पाटील. मी पण त्याच्यातला एक पाटीलच आहे. हे महाराज पण पाटील की त्या पाव्यातला आहे. पण पाटलाचा किंवा श्रीमंताचा का इतर कुणाचं नाही कुळ पवित्र सांगितलं बाबा. पवित्र ते कुळ पावन तू दिसत. जे नामचिंतन चिंतन करता करता जे पवित्र झालेलं आहे अखंड ज्या घराण्यात भगवत भक्ती चालते. बघा साधू संतांचा अवतार कुठल्या कुठल्या घराण्यामध्ये झालाय. न पाहिल्याची कुळाचा विचार ते कुठलं कुळ याचा विचार नाही केला त्यांनी. यातायाती धर्म नाही. जे विष्णूचा दास आहे त्यांना यातायाती धर्माचं कुठल्या धर्माचा कोणत्या जाती जातीचा भेद नाही. ते कुळ पवित्र असलं पाहिजे. अखंड भगवत भक्ती करीचा पवित्र झालेलं कुळ अशा कुळामध्येच भगवत भक्त जन्म घेतो. महाराज ज्या मावळी निघून गेल्या आणि आमचे तुकाराम महाराज पावले यांच्या मोठी पूर्व पुण्याई त्यांच्या उदरी येणारी मुलं सुद्धा फळ ते निर्माण झाली ती सुद्धा परमार्थिक आई म्हणा. संपूर्ण कुटुंब कुळे कन्या पुत्र पुत्र तरी नाही कन्या तरी हो. या न्यायानं सगळं पूर्ण कुटुंब पवित्र भगवत भक्तीकडे वळलेले असल्यामुळे हा महत्वाचा अवलंबून घेतलेला आहे. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबाराय म्हणतात की या मृत्यू लोकांना य म्हणजे या मृत्यू लोकांना मृत्यू लोकांमध्ये आलेला जीव म्हणजे नरदेह. या नरदेहाची
अपेक्षा स्वर्गातले देव करतात. स्वर्गीचे अमर शेतातील देवा, स्वर्गीचे अमर शेतातील देवा, स्वर्गीचे अमर शेतातील देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, मृत्यूलोके व्हावा जन्मा महा, नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावो किती. त्यांच्यामध्ये 4 वर्ग आहेत बाबा, 4 वर्ग. पहिला एक वर्ग असा आहे त्याला मनुष्य जन्म मिळतही नाही आणि कळतही नाही, त्याला म्हणावा पशु. पशुलाच नाही, पशु काही पाय पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपदला मरती, बैरी अंग होती पांगुड मुखी, लक्ष 84 न चुके फिरा, गर्भवासी यातना थोरा, येऊन पडसी संध्या पुराण, वळसा मोर माया जाळे. महाराज म्हणतात हा याला जन्मही मिळत नाही आणि कळतही नाही, त्याला पाप पुण्य कळत नाही, त्याला म्हणावं पशु. दुसरा वर्ग असा आहे की ज्यांना नरदेह मिळत नाही पण मात्र कळतो, नरदेहाचं महत्व कळतं, त्याला म्हणावे देव. आणि म्हणून ते स्वर्गातले देव ज्याला कळला ते मा म्हणतात की या मृत्यू लोकात आम्हा जन्म मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा. कशा करता व्हावा? नारायण नामे
होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गावो गीते. किती लोकांना वाटतं हो बाबा बरेच गाव म्हणलं खेडेगावात फिरतात. किती लोकांना वाटतं की भगवत चिंतन करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं, आपला उद्धार व्हावा, असं किती लोकांना वाटतं. नाही ना वाटत. म्हणून स्वर्गातल्या देवाला कळतं पण त्याला जन्म मिळत नाही. याचं कारण मनुष्य देह प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य समान असावं लागतं. जर पुण्य जास्त झालं तर स्वर्गापर्यंत जाता येतं आणि पाप जर जास्त झालं तर नरकाला जाता येतं. विठ्ठल विठ्ठल. तिसरा वर्ग असा आहे की त्याला मनुष्य देह जन्म मिळाला पण मात्र कळला मात्र नाही. आणि जर कळला असता तर टाळकरी आमचं मजा किती असो. आपल्याला त्याच्याविषयी काही जास्त बोलायचं नाही. ज्याला मनुष्य देह मिळाला पण कळला नाही त्याला म्हणावं मानव. आणि चौथा वर्ग जो असा आहे त्याला मनुष्य देह मिळाला आणि कळला आणि मनुष्य देह कळला त्यांचं नाव आहे संत विठ्ठल. साधू संत महात्म्याला नरदेह मिळालाही आणि कळालाही. महालाभाचे उत्तम राशी त्याने सर्व सुखासी पात्र होईले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपन भोरोग. भगवंता तुकोबाराय म्हणतात की नानपणात कुठला आनंद तुकोबाराय म्हणतात आम्ही या मनुष्य जन्माला आलो ते बरं झालं. बरे झालो आलो या जन्मासी. आणि या जन्माला या तुकोबाराय म्हणतात जोड जोडली मनुष्य दिहायची. आणि त्याच्यामुळे मोठा फायदा झाला की महालाभाचे उत्तम राशी जेणे सर्व सुखाचे पात्र होईले. सर्व सुख टेम्परवारी सुख नाही. आपण भोगतो ती टेम्परवारी सुख. आज आहे तर उद्या नाही. सकाळी असेल तर संध्याकाळी असेल तर असं नाही. आपण भोगतो पण संसारिक जीवनातली मनात आपण जी जी सुख भोगतो ही क्षणिक सुख आहे. परमार्थिक सुख नाही, पूर्ण सुख नाही.
सर्व सुख नाही की त्या सुखाला मागे पोचल्यानंतर पुन्हा कसली अपेक्षा न करणं याला म्हणतात सर्व सुख. विठ्ठल असा सर्व सुखाला तुकोबाराय म्हणतात आणि पात्र झालो. तुकोबारा दुसऱ्या काढल्यामधून म्हणतात दिले इंद्रिय हात पाय का कशा करता दिलं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन ही सगळी इंद्रिय ज्याचा तुम्हाला जी प्राप्त झाली आहे कशा करता झाली ती भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता भगवत स्वरूप होण्याकरता आपलं जीवन कृतार्थ करण्याकरता ही आपल्या इंद्रिय. म्हणून तुकोबारायने या इंद्रिय फाजीत आहे बाबा. ही इंद्रिय फाजीत आहे आणि म्हणून तुकोबारायने प्रत्येक इंद्रियाला उद्देशला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मनात येते ध्यावघे राहे विठोबाच्या पायी. प्रत्येक इंद्रियाला तुकोबारायने उपदेश केला. कशा आपला विषय कुठे होता की ज्यांना मनुष्य देह मिळाला आणि कळा असे जे संत महात्मे ते तुम्हाला सांगतात की या मृत्यूला त्यांनी पाहिलं मनुष्य जन्माला आले पण मनुष्य जन्माचं कर्तव्य काय आपण काय केलं पाहिजे लोकांना कळलं म्हणून ते पटवून देण्याकरता पटवून घेण्याकरता तुकोबाराय अभंगातून सांगतात की इहलोकीचा हा देव ते स्वर्गातले देव इच्छा करतात. बरं मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे बाबा. सदासदी मिळत दुर्लभ मनुष्य देह देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ जर कुठली गोष्ट असेल तर मनुष्य जन्म मिळणं आहे. किडीपासून ब्रह्मदेवापर्यंत येते आवत जीवनात योनीमध्ये जन्म मिळेल. चार खाणीमध्ये ह्या जन्म मिळेल. 4 खाणीमध्ये 84 लक्ष जीव योनी निर्माण होतात. त्या सगळ्या योनीमध्ये जन्म मिळेल पण मनुष्य जन्म मिळणार नाही. की या सगळ्या भगवंताने मनुष्य भगवान म्हणतात की मनुष्य योनी जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. नर देह दुर्लभ जाना वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना
तुम्ही आठवा मधुसूदनात. नाथ बाबा म्हणतात तुम्हाला नरदेह मिळाला पण किती मुष्टीचा? शत गलिले ते अंतरा प्रकार. 100 वर्ष आपलं आयुष्य त्यातला अर्ध गेलो झोपेत. पण मी सांगून गेलो 100 वर्ष आयुष्य. पण या विश्वासा कोणी आता राहू नका. कोरोना आलेला आहे पण यातनं टिकला तर चलो विठ्ठल. नाथबाबा म्हणतात शत गलिले के अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. या शरीराला अनेक प्रकारचे व्याधी अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात आणि म्हणून हे जाण्याकरता नाथबाबा म्हणतात तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जर त्याच्या या दुःखाची निवृत्ती व्हावी अशी वाटत असेल आणि सर्व सुखाची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर त्या भगवंताचं नाम चिंतन करा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणतात की नरदेह मिळणं फार दुर्लभ आहे. सहजासहजी मिळत नाही बाबा. की भगवंताने सृष्टी ज्यावेळेला निर्माण केली तर किडीपासून ब्रह्मदेवापर्यंत यावत जीव निर्माण केले आणि भगवंताने अशी मार्गदृष्टी फिरवली. आयसे पावले सृष्टीचे सुख न वाटे ते देवाते. मग मानवी प्रकृती ते अति बहुते आदरिले. की अति भगवंताने पाहिल्याबरोबर भगवंताला दुःख झालं बाबा. रे मला सगळे जीव जंतू निर्माण केले पण याच्यातला मला जाणणारा मला आठवणारा माझं चिंतन करणारा माझी सेवा करणारा एकही नाही. आणि मग भगवंतानं बघ आपल्यासारखा नरदेह निर्माण केला. बघा प्रमाण महाराज म्हणून गेले याच देही घडी कशा करता भगवंताने निर्माण केला. भगवंताला तोया झाला फाटा बालिकेचा. तुकोबाराय म्हणतात की भगवंताने तुम्हा आम्हाला जो जन्म दिला कशा करता भजन करण्याकरता दिला. देवे दिला ती हो भजना गोमटा. पण तुकोबाराय म्हणतात असा तुम्हा आम्हाला नरदेह दिला पण पादक का ठरला.
तोया झाला फाटा बालिकेचा बाजत ठरला का ठरला आपण त्या देवाला विसरलो आणि जे विसरले तया गोड झाले आम्ही आणि 84 कोटीचा विसरले तया धूळ झाले आणि चुकतील काही 84च्या बसतील काही 84च्या महाराज म्हणतात जे विसरले आपल्या वचनाला विसरले त्यांना लक्ष 84 योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो बाबा 84 लक्ष योनीमध्ये निवड 84 नाही बाबा तर एका योनी कोटी फेराने केव्हा लागे वारा एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो अशा 84 लक्ष योनी कशा मध्ये सांगत आहे पण आपल्याला तेवढा टाइम नाही अशा 84 लक्ष योनीमध्ये का जन्म घ्यावा लागतो का आपण देवाला विसरलो आणि थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या माननावा इतका बेमान कोण नाही आम्ही देवाला फसवणारी माणसं फसवलं का नाही आपण देवाला बोला आम्ही देवाला फसवलं का नाही फसवतो का नाही एवढंच एकच म्हणणं ज्यावेळी आपण मातेच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेला भगवंताला वचन दिलं तेव्हा घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाराज किती लोक असतात आपण भगवंताला वचन दिलेलं आहोत ते आपण विसरू नये की देवा मला या गर्भवासातून सोडव भगवंताने विचारलं अरे जाऊन तू काय करशील आठवी पण आयुष्य सोडलं तरी देवाचं नाव मुखात घेत नाही आपण देवाला फसवलं पण नाही आपल्या इतका बेमान कोण नाही की असं म्हणजे कशा करता विषय होता की ज्या गर्भातून येण्याचा आपण
भगवंतालाच वचन दिला की मी देवा तुझेच चिंतन करीन, आठवीने पाय हा माझा नवस की मी रात्रंदिवस तुझं चिंतन करीन. आणि म्हणून त्याला आपण विसरलो आणि विसरले तयार थोर झाले आणि ते विसरल्यामुळे या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू. जन्माला आला त्याला मरावंच लागत नव्हतं. जन्माला आला तो त्याला मरण ठरलं आहे. उपदरी पिंडा मरण सांगाते उपदते मरते सवेची ते. जो जन्माला जेव्हा मरण ठरलेलं कारण ज्या वेळी जीव निर्वाह जन्माला येतो त्याच वेळी त्याचं मरण ठरलं त्याच्या पाठीशीच बघा आलं आहे. आणि म्हणून त्याचं नाव जन्म आहे. जन्म जन्माला आला त्याला मरण ठरलेलं आहे. कोण जन्माला आला त्याला मरण ठरलं आहे. एक राहतच आहे. जोपर्यंत याच्यातून जीव मुक्त होत नाही तोपर्यंत या माळेतून तो सुटत. तुका म्हणे माळ गुंतले राहती गाडी घ्यायचे सुटी फुटलिया. जसे पूर्वीचं राहटाचं मुगा आता इंद झाली. पूर्वी राहट होतं राहट. तो जोपर्यंत राहट चालू असायचा तोपर्यंत काही मोगे खाली जायचे ते काही मोगे भरून वर यायचे. तशी ही जी आहे जीवाची अवस्था आहे. जोपर्यंत यातून जीवन मुक्त जीव मुक्त होत नाही तोपर्यंत त्याची हेरझार थांबवत नाही. आणि म्हणून ज्यांना कळत आहे तुम्हाला सांगा की ज्याच्या करता भगवंताचं चिंतन आहे या जीवनाची जीवाची हेरझार संपवण्याकरता कशासाठी घटलो हे आमची मंडळी परमार्था करतात आहे. आम्ही त्यातलं कुठलंही काम करतो पण ही मंडळी परमार्थच करतात. आणि असे संकट मिळाले तर मला वाटतं दिवसभर हेच करत राहावं. हो पण आम्हाला ते वाटे येत नाही. तो तरी पंढरपुरात येतात विठ्ठल दुर्लभ असा धनर्थ आम्हाला तुम्हाला प्राप्त झाला. दुर्लभ मनुष्य देह देही नाम शरण मुरा. दुर्लभ असा नर्थ तुम्हाला प्राप्त झाला. पण आपण या नर्दयातून पुन्हा जर आपण म्हणतो मेला का गेला पुन्हा जन्माला येत मागत नव्हतं मिळेल का? एखाद्याला म्हटलं पुन्हा मला जन्माशिवाय कोण म्हणणार नाही. आणि म्हणणारा आजपर्यंत पण निर्माण झालेला मला वाटत नाही. तुम्हाला वाटत पुन्हा मागितला तरी जन्म मिळणार. भोगिले सुख दुःख जाणसी
हे शक्य नाही. हे तो नगडे रे सायासे कार्य अंधवसे जाणून या. लक्ष 84 नवच काही फेरा. पुन्हा मागतला तरी मिळणार, मागुता नाही मनुष्य देह. महाराज म्हणतात पुन्हा रुपये मागतला तरी जन्म मिळणार नाही. हे अवते विधान लागले हाती, न मिळणारी वस्तू तुम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून म्हणतात की अशा या नरदे अमूल्य आहे याची तुलना करता कोठ्यामध्ये सुवर्णाच्या मोहरा दिल्या तरी सुद्धा मनुष्य देहाचा एक क्षण मिळू शकत नाही. मेरे तुल्य दिलेल्या सुवर्ण तरी न मिळे एक क्षण मनुष्य देह. असा अमूल्य असणारा तुम्हाला नरदेह प्राप्त झाला, पण कळला मात्र कोणाला नाही. आणि म्हणून तेच महाराज तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून लोकीचा देह जीव इच्छिता ते पाही. असा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. तुकोबाराय म्हणतात आम्हाला तो प्राप्त झाला. या लोकीचा देह देव इच्छिता, त्या स्वर्गातले देव सुद्धा त्या देहानरदेहाची अपेक्षा करतात की कशा करतात, भगवंताचं चिंतन मुक्त होण्याकरता. वा जन्म प्राप्त होत नाही. कारण मला सांगून गेलो की मनुष्य देहाची प्राप्ती होण्याकरता पाप आणि पुण्य समान असावं लागतं. पाप पुण्य समानी काही पाविले कर्म होईल. पाप आणि पुण्य ज्यावेळी समान होतं त्यावेळी मनुष्य जन्म मिळतो. पाप जर जास्त झालं तर नरकाला जावं लागतं आणि पुण्य जास्त झालं तर स्वर्गापर्यंत जाता येतं. विठ्ठल आणि म्हणून आम्हाला तो नरकाचं महत्व कळलं आणि महत्व कळल्यामुळे आम्ही त्या भगवंताचे दास झालो. या भगवानच्या दुसरे धन्य आम्ही जन्मालो
आपल्याला धन्यता देतात. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकोबाराय आपल्याला धन्यता देतात की आम्ही या भगवंताचे दास झालो. धन्य कोण? धन्य कोणाला म्हणावा? अन्य जगी तुझी एक हरिरंगी नाते. धन्य जगी तुझी एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो सतत भगवंताचं नामचिंतन करतो, ज्याच्या मुखामध्ये खंडन नाही, सतत या गणपतीला त्या पुढच्या गणपतीला, तोपर्यंत सामान सगळं बांधून भट कुटीला विठ्ठल नामचिंतन चालू आहे. तो धन्य. नारद महर्षी एकदा गंगेच्या काठावर गेले आणि गंगेच्या काठावर उभे राहिले असताना त्यांनी गंगेमध्ये कासव पाहिलं. नारद महर्षी म्हणले, कासव बाबा तू धन्य आहेस, तुझं सगळं वास्तव्य गंगेत आहे. कासव म्हणाल, मी धन्य नाही, माझ्यासारखे असंख्य कासव ज्याच्यात माऊली सामावलेली आहे ती गंगा माता धन्य. नारद महर्षी गंगे मातेकडे गेले. गंगा माता प्रसन्न झाली. गंगे मातेची आराधना केली. गंगा माता प्रसन्न झाली. नारद महर्षी म्हणले, गंगा माता तू धन्य आहेस. गंगा माता म्हणाली, मी धन्य नाही, माझ्यासारख्या असंख्य नद्या ज्याच्या सामावलेल्या आहेत, माझ्यासारख्या असंख्य नद्या ज्याच्यात सामावलेल्या आहेत, तो सागर धन्य आहे. नारद महर्षी सागराच्या ठिकाणी गेलेला आहे. सागराची स्तुती केली. सागर बाबा प्रसन्न झाले. नारद महर्षी म्हणले, तू धन्य आहे. सागर म्हणला, मी धन्य नाही, ज्या पृथ्वीमुळे मला धन्यता आलेली आहे ती पृथ्वी माता धन्य आहे. नारद महर्षी तिकडून सुटले आणि पृथ्वी मातेची आराधना केली. आणि पृथ्वी मातेची आराधना केल्या पृथ्वी माता प्रगट झाली. नारद महर्षी म्हणले, पृथ्वी माते तू धन्य आहेस. पृथ्वी माता म्हणली, मी धन्य नाही, ज्याने ही पृथ्वी माता पृथ्वी निर्माण केली, ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तो ब्रह्मदेव धन्य आहे. नारद महर्षी आपल्या बापाकडे गेले आणि आपल्या बापाची स्तुती करू लागले. आणि बापाला म्हणजे तू धन्य आहेस. ब्रह्मदेव म्हणला, मी धन्य नाही, मला हे सगळं निर्माण करण्याचं ज्ञान ज्यांच्यामुळे मिळालं तो भगवान विष्णू धन्य आहे. नारद महर्षी विष्णुदेवाकडे गेले आणि त्यावेळेला विष्णुदेवाचा अवतार गोकुळामध्ये. नारद महर्षी तिथपर्यंत गेलेला आहे
तिथे गेल्याच्या नंतर महाराज ऋषी नारद ऋषी म्हणले भगवान श्रीकृष्ण धन्य आहो. आता तो देवांचा देव होता, त्याला काय ओळखायला काय कमी नाही. तो हा देवादी देव करता किंवा अवताराची राशी असा असणारा भगवान परमात्मा, त्याला भगवंताने ओळखलं. भगवान श्रीकृष्ण म्हणले नारदा मी धन्य नाही, मला ज्याने इथे आणलं, ज्याने मला इथं आणलं ते माझे संतच धन्य आहे. विठ्ठल हरिरंगीनाचे असे जे रंगाने म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य झालो की आम्ही त्या भगवंताचे दास झालो. आम्ही देवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. जर दासत्व करायचं जर झालं तर एक देवाचं करावं, नाही तर संतांचं करावं. पण लोक कुणाला तरी दास बनतात. असं तिकडे आपल्याला वळायचं ना जास्त. पण आपला विषय पण आहे ते दासत्व करायचं तर एक देवाचं दासत्व करावं, नाही तर संतांचं दासत्व करावं. म्हणविता त्यांचे दास तो लांब प्रवास पुरा आहे. दास म्हटल्यानंतर आज जायलाच अशी नाही. आणि ज्याची खरोखर जो दास झाला आणि ज्याची आस गेली त्यालाच म्हणावा दास. जोपर्यंत आज जात नाही तेव्हा त्याचा दास म्हणण्याच्या योग्यतेचा नाही. आपला विषय कुठं आहे की जे तुकोबाराय म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. त्या भगवंताचे दास धर्म म्हणजे आमची ही चाललेली पायी प्रवास आहे. त्या प्रवास आपण मुक्कामापर्यंत पोहोचलेलो नाही. पण जो प्रवासाला चालला तो आज वेळ लागला त्या मुकामापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार. भगवंताचा सिद्धांत आहे की अर्जुनाने प्रश्न विचारला होता देवाला की देवा तुझी सेवा करता करता मध्ये जर एखाद्या अवकाळी पावसारखा ढग जर कोसळला तर त्याची पुढची गती काय. भगवंताने सांगितलं अर्जुना अरे माझा नाम धारक कधीच पुढे जाणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आई तिला सांगा विनवित तुम्हाचे संत महंत सिद्ध ऋषी. माझा नाम धारक कधीही अधोगतीला जाणार नाही, त्याला अधोगती प्राप्त होणार नाही. मात्र एवढंच होईल की तो चांगल्या घरामध्ये श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला येईल. गीतेमध्ये श्रीमंत घराला सांगितलंय. कुणाचं? या टोपीवाल्यांचं. भांडवलदाराचं होय. ज्या घरामध्ये अखंड भगवत भक्ती चालती, जे बघा सांगून गेलो की असं असणारे जे कुळ पवित्र कुळामध्ये त्याचा पुन्हा जन्म होईल. आणि पुन्हा जन्म होऊन
मागे केलेल्या कर्माची जाणीव होऊन तो पुढे वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या मुकामापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो जात झाला म्हणजे आपली पाय वाटतो आहे. आपण पण काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की आम्ही पण आपल्या पाय वाटायला लागलेलो आहोत. आपला पंथ कर्माच्या वाटेला लागतो. आणि आज जरी पोचलो नाही तरी काही दिवसांनी तरी पोचल्याशिवाय राहणार नाही. आपली ठाम मत पाहिजे, विश्वास पाहिजे, पाहिजे निष्ठावंत भाव. आपला भाव दृढ पाहिजे. मी पोचल्याशिवाय राहणार नाही, माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला नामधारक कधी वाया जाणार नाही. धन्यानी जन्मालो दास विठोबाचे जटा भगवंताच्या मी दास झालो. आणि त्या दास होण्याकरता जे निर्देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे या शरीरानंतर भगवंताची प्राप्ती करून घेता येते. भगवत स्वरूप होता येतो. नवे नवे देवच होता येतं. देव पाहूया अशी गेलो आणि ते दाखवायचे तिसरे जन्म आयुष्याच्या सचिदानंद पदवी घेई. महाराज म्हणतात की या नरद्याला आल्यानंतर भगवंत स्वरूप होता येतं. भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आपलं जीवन कृतार्थ करता येतं. आणि तो अधिकार तुम्हाला भगवंताने अगोदरच दिलेला आहे. बाबा या आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकोनी दिलेला. भगवंताने तुमच्या आमच्या मोठी कृपा केली आहे. हा मनुष्य देहालाच अधिकार दिलेला आहे की या निर्णयाला येऊन भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आपला वेळ होत आलेला आहे. आता धावता दौरा करतो. मनुष्य देह ऐसा नील साधान ते साधाधीन करोनी प्रभो संत पार उतरले. या मनुष्य देहाला आल्यानंतर जे काय साध्य करायचं असेल ते साध्य कर. चोरी करता कोणी साध्यच आहे.
चोरी करणं साधी गोष्ट नाही का? पण ते नाही महाराजांनी सांगितलं. या ईशाच्या साधने सच्चिदानंद पदवी. कारण या मनुष्य देहाला आल्यानंतर आपला उदार शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे गोचले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधने परब्रह्म. या शरीर उत्तम चांगलं आहे, पण एका बाजूने वाईट पण सांगितलं. या शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर विठाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापी. पण असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला नाण्याच्या बाजूतून असतात का नाही? तसं या शरीराच्या बाजूतून नाही. असं जरी असलं शरीर तरी शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचले, शरीरे साध्य होईल केले, शरीरे साधने परब्रह्म. या शरीराला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेता येते. भगवंताचं चिंतन याच शरीराला आल्यानंतर भगवंताचं भजन करता येतं. याच शरीराला आल्यानंतर स्वर्गापर्यंत पण जाता येतं. आपलं जीवन कृतार्थ करता येतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या जन्माला आलो त्या भगवंताचे दास झालो. कारण याच दर्जाला आल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. या विषयाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आणि अनंत असणारी एक भगवंताची, भगवंत कसा आहे? सच्चित आणि अनंत, आनंद असा असणारा भगवंत, त्याची प्राप्ती करून या मनुष्य देहाला आहे. आल्यानंतरच करून घेता येते. पण ती प्राप्ती करण्याकरता भक्त्याचं चिंतन केल्याशिवाय प्राप्ती होत नाही. म्हणून एक वेळ सगळ्यांनी भजन करूया. धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो. या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठल भगवंताची प्राप्ती करून घेतली. आता आम्हाला स्वर्गाला जायचं अवघड नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची. युद्ध झालं का आपल्या काठीमध्ये आलं निशाण लावतात ना. तुकोबाराय म्हणतात, आम्ही स्वर्गामध्ये निशाण लावू, करू स्वर्गाची निशाण. म्हणून
त्या स्वर्गाला जाणं एवढं सोपं नाही की स्वर्गामध्ये जाण्याकरता 3 वेदामध्ये कर्म करणारा म्हणून त्रेवेदा माम असो पापूत पापा यज्ञ विश्वास वगती पार्थे ते पुण्य मासाने सुरेंद्र होतो मशनांती दिव्यांती देव भोगा त्या 3 वेदामध्ये काम करणारी जी मंडळी आहे तिथे सुद्धा यथास्थान झाली तर स्वर्गापर्यंत जाता येतो पण ते स्वर्गातलं सुख कायमच नाही मला सांगितल्याप्रमाणे टेम्पोररी जोपर्यंत आपल्या गाठीच प्रवास कुठपर्यंत मनुष्य करतो जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत पैसा संपलं खिशातला पैसा खाली झाला का मग पायी प्रवास नाही तसं स्वर्गामध्ये जोपर्यंत पुण्याई आहे मग त्या स्वर्गामध्ये जोपर्यंत पुण्याई आहे तोपर्यंतच राहता येतं एकदा पुण्य का संपलं मग तया पुण्याची पावती सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागे माघारे मृत्यू लोका त्याला मृत्यू लोकामध्ये यावंच लागतं बरं एवढाच फरक आहे की घड्याळाचं काटे किती असतात 3 नाही का घड्याळ आपल्या हातातल्या घड्याळाचं काट 3 तास काट्याप्रमाणे ब्रह्मदेवाचा आयुष्य आहे सेकंद काट्याप्रमाणे स्वर्गातल्या देवा इंद्रचंद्रादी देवांचा आयुष्य आहे आणि मिनिट काट्याप्रमाणे तुमचा आमचा आयुष्य आहे विठ्ठल स्वर्गापर्यंत जाण्याकरता तुकोबाराय म्हणतात आम्हाला काही बाकीचं यज्ञ या करायची गरज पडलेली नाही आम्ही सोपी पायवाट केली विस्तार करायचा आता प्रमाण देऊ नका म्हणून आम्ही त्या स्वर्गामध्ये पायाने चालत गेलो यज्ञ या करावा लागलेला योग या घरी येणे नव्हे आम्ही पायवाट केली तुका म्हणे पावतनी करू स्वर्गाची निशाणी स्वर्गामध्ये जाण्याकरता पायवाट चढून गेलो कारण आम्ही धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो ज्ञानेश्वर माऊली धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पंगी गेली धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावडणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आतापर्यंत झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं तुका म्हणे माझी पुणे गोदवली वाणी प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला किंवा कोण बोलविते हरी विनयाने त्यांनी बोलवलं तसं म्हणण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा त्यांच्या आणि त्यांच्या चरणी समर्पित करून आणि हे आमचे सगळे सहकारी म्हणायचे आमचे गुरुबंधू असणारे त्यांच्या चांगली आणि त्याला धन्यता देतो आणि त्याचबरोबर आमच्या वाद्य मृदुंगमुळे असंच कौतुक मिळालं असतं तर बरं झालं त्यालाही आणि ज्याने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्या सहकुटुंबालाही धन्यता देऊन सेवेला पूर्ण विराम देतो
धन्यावी जन्मालो दास विठोबाचे झाला तर जेव्हा भगवंताच्या त्याने समर्पित केले शेवटला आहे. जय विठोबा जय जय विठोबा.